नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 20 जानेवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव 8,000 ते 8,100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत राज्यात सध्या तुरीला बाजारभाव मिळत असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यातील तूर बाजारभाव गावते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, दोंडाईचा 108 क्विंटल तूर आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली असताना कमीत कमी दर 6,000 रुपये सर्वसाधारण दर होते 6,480, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा, 1,528 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,505 रुपये सर्वसाधारण दर होते 7,400 रुपये, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,645 रुपये. या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये जवळपास 200 ते 250 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची वाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड, आवक लाल तुरीची 720 क्विंटलची, कमीत कमी दर 6,800 रुपये सर्वसाधारण दर होते 7,220, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती मुरुम तूर गज्जर, 736 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,900 रुपये सर्वसाधारण दर 7,374, तर जास्तीत जास्त दर 7,651 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो लातूर, 2,925 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये देखील वाढ होताना बघायला मिळाली असून जास्तीत जास्त लाल तुरीचे बाजारभाव 7,751 रुपये सर्वसाधारण दर होते 7,350, तर कमीत कमी दर 6,840 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला, सर्वाधिक बाजारभाव राज्यात सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीला निघालेला असून जवळपास 8,150 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा उच्चांकी तूर बाजारभाव या ठिकाणी मिळालेला होता. कमीत कमी दर होते 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,368 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, 1,153 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,750, सर्वसाधारण दर 700, तर जास्तीत जास्त दर 7,451 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे, 51 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 5,200 रुपये सर्वसाधारण दर 6,700, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,410 रुपये. त्यानंतर बाजार समिती जळगाव मसावत, 42 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,700 रुपये सर्वसाधारण दर होते 6,800, तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ, तूर लाल, 88 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये सर्वसाधारण दर होते 6,540, तर जास्तीत जास्त दर 7,075 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव, तूर लाल, 80 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 5,411 रुपये सर्वसाधारण दर 6,550, तर जास्तीत जास्त दर 6,700. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चिखली, आवक आलेली होती 650 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,000 रुपये सर्वसाधारण दर 6,760, तर जास्तीत जास्त दर 7,575 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर, तूर बाजारभावामध्ये या ठिकाणी थोडाफार दबाव बघायला मिळालेला असून कमीत कमी दर होते 6,500 रुपये सर्वसाधारण दर होते 7,183, तर जास्तीत जास्त दर 7,411 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम, तूर लाल, 600 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6,725 रुपये सर्वसाधारण दर होते 7,250, तर जास्तीत जास्त दर 7,600. त्यानंतर तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा आहे अमरावती, 125 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये सर्वसाधारण दर 6,900, तर जास्तीत जास्त दर 7,550. त्यानंतर बाजार समिती जिंतूर, 28 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,100 रुपये सर्वसाधारण दर होते 7,125, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,230. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला, 275 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,800 रुपये सर्वसाधारण दर होते 7,250, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,720 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे परतूर, 58 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली असताना मित्रांनो कमीत कमी दर होते 6,800 रुपये सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर दिग्रस, 205 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,995 रुपये सर्वसाधारण दर 7,385, तर जास्तीत जास्त दर 7,555 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वरुड, 22 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,000 रुपये सर्वसाधारण दर 7,044 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,050 रुपये. त्यानंतर
बाजार समिती धरणगाव 135 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6,755 रुपये, सर्वसाधारण दर 6,910, तर जास्तीत जास्त दर 7,055 रुपये. त्यानंतर दौंड पटास कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे तुरीचे 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6,750. त्यानंतर बाजार समिती सेनगाव 52 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी तूर लोकल 85 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,505 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा 106 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,800, तर जास्तीत जास्त दर 7,360 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर 109 क्विंटल लोकल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,190 रुपये, सर्वसाधारण दर 6,550, तर जास्तीत जास्त दर 7,070 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवकेमध्ये हळूहळू तुरीची वाढ होताना बघायला मिळाली असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात सुधारणा देखील मिळालेल्या आहे. त्याचबरोबर तूर बाजारभाव सर्वसाधारण 7,000, तर उच्चांकी बाजारभाव 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यात सध्या तुरीला बाजारभाव मिळालेले आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.